मात्र संदीपजी, वाल्मिक कराडवर आतापर्यंत 302चा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल नाही, तर त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। तर खुनाचा गुन्हा देखील दाखल झालाय का, किंवा तो करावा अशी तुमची काही मागणी आहे का? पहिल्या दिवशीपासून आम्ही हीच मागणी करतोय। जेव्हा विंडमिलच्या प्रकारावरतून हा जो विषय झाला, पहिल्या 6 तारखेला हा वाद तिथे झाला, त्याच्यामुळे संतोष देशमुख, अण्णा देशमुख तिथे गेले। तो परत जर तिथे पोलिसांनी तिथे ॲक्शन घेतली नसती, त्या दिवशी सुद्धा त्या यंत्रणेला कुणाचे फोन आले, ह्या वाल्मिक कराडचेच फोन आले, जर ही फोन आले नसते, जर पोलिसांनी ॲक्शन घेतली असती तर 9 तारखेचा हा विषय झाला नसता। संदीपजी, आतापर्यंत म्हणजे बीडमध्ये आणखी एक म्हटलं जातं की आतापर्यंत 2 सरपंचांच्या हत्या झाल्या, 36 खून झालेले आहेत, 136 बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत। म्हणजे या सगळ्या तुम्ही जो आक्षेप घेतला की तुम्ही बीडला बिहार का म्हणता किंवा गँग्स ऑफ वासेपूर का म्हणता, तर या घटना ज्या आहेत गुन्हेगारीच्या त्या पाहिल्या, त्यानंतर सगळ्यात जास्त बंदुकीचे परवाने हे बीडमध्ये आहेत असंही इथे उघड झालंय। अंजली दमानिया यांनी या सगळ्याचे प्रूफ जे आहेत ते देखील समोर दिलेले होते। या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला काय वाटतं की बीडमध्ये ही गुन्हेगारी आताच वाढली की ही आधीपासून आहे? कोणाचा या सगळ्यावर वरदहस्त आहे? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की एक माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस मला 2दा निवडून इथं दिलं आहे। 2 विषय आहेत ह्या विषयामध्ये। एक तर खरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या प्रकरणात सुद्धा 12-13 तास जेव्हा लोक आंदोलन झाल्यानंतर हा गुन्हा नोंद झाला, आणि आज सुद्धा लोक रस्त्यावरती 28 तारखेला वारंवार मी अधिवेशनात सांगतोय की त्याला अटक करा। आज सुद्धा आम्ही 28 तारखेचं लोक उतरतात, ते लोकांचा रोष तुम्हाला दिसणार, तरी सुद्धा अटक होत नाही। आणि दुसरीकडे खोट्या गुन्ह्याचं प्रमाण एक वाढलेलं आहे। 307 सारखे जे कलम आहेत ते एकदम म्हणजे चॉकलेट खाल्ल्यासारखं 307 दाखल करतात। माझ्या निवडणुकीनंतर काही कार्यकर्त्यांनी फटाकडे वाजवले बोले, त्याच्यावरती 307 दाखल केला। एका प्रकरणामध्ये बांगर कुटुंबीय, रामकृष्ण बांगर कुटुंबीय जे आहे त्या 1 महिन्यामध्ये त्याच्या मुलावरती 307 दाखल केला। ठीक आहे, मुलगा आहे म्हणून आपण काहीतरी केला असेल आपण समजू शकतो। आई वडील आणि मुलगा परत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली, परत तिसऱ्यांदा म्हणजे एकाच महिन्यामध्ये आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती परत 307 दाखल केला। मला एक महाराष्ट्राला किंवा सर्वांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की एखादी 65 वर्षाची माणसं किंवा महिला हे 307 आणि ह्या गोष्टीमध्ये कशा होतील? हे प्रकार जे चालू केलेत ना, हे वाल्मिक कराडच्या जे काही ह्यांचे जे कनेक्शन त्या पोलीस स्टेशन सोबत आहेत, ज्या पद्धतीने यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली ज्या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत, गुन्हा होऊन सुद्धा वारंवार त्या संतोष देशमुखचा जो काही सहकारी म्हणत होता की 4:30 वाजता त्याला उचलून घेऊन गेल्यानंतर तो वारंवार त्या तिथे त्या जे काय पोलीस प्रशासनाला सांगत होतं की माझ्या गाडीतून त्याला उचलून घेऊन गेलेले आहेत, त्याला मारून टाकतील, त्याला मारून टाकतील। आणि 3-4 तासानंतर काही त्याच्यावरती ॲक्शन झाली आणि 3-4 तासानंतर ही घटना घडली। म्हणून आमची प्रामाणिकपणे मान्य आहे की हे 2 नंबरचे हे सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। दुसरा विषय, या प्रकरणामधला हा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड, ह्याला पहिली अटक झाली पाहिजे, ह्यांचे CDR तपासले पाहिजे, CDR मध्ये अजून कुणी असतील तेही तपासलं पाहिजे, आणि हा गुन्हा किंवा ह्यांचे आरोपी हे महाराष्ट्रासमोर आणले पाहिजे।